हॅलो मित्रांनो, या भागात पाहायचं आहे इसेन्शियल ऑफ टॉर्ट म्हणजे टॉर्टमध्ये असलेले आवश्यक गोष्टी. तर सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे रॉंगफुल ॲक्ट ऑर ओमिशन. म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की टॉर्ट अंतर्गत जो कोणी व्यक्ती रॉंगफुल ॲक्ट करेल म्हणजे चुकीचं काम करेल, तर अशा रॉंगफुल ॲक्ट करणाऱ्या म्हणजे चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीवरच काय केलं जाईल, त्याचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी लिॲबिलिटीज डिटरमाइन्स म्हणजे निश्चित केले जातील. म्हणजे जो कोणी व्यक्ती रॉंगफुल म्हणजे चुकीचे काम करेल त्याच्यावर काय केलं जाईल, टॉर्ट अंतर्गत गुन्हा निश्चित केला जाईल किंवा त्याला कंपेन्सेशन द्यावं लागेल. पुढे असं सांगितलेलं आहे पॉईंट 2 मध्ये, द ॲक्ट ऑर ओमिशन मस्ट बी लिगली रॉंगफुल. म्हणजे जी कोणती कृती रॉंगफुल ॲक्ट आहे. आता रॉंगफुल म्हणजे चुकीचे काम म्हणजे नेमकं कोणते काम हे कोणी डिसाईड केलेलं असलं पाहिजे. तर हे लॉनं हे लीगली म्हणजे कायद्याद्वारे निश्चित केलं पाहिजे की हे काम चुकीचं आहे, रॉंगफुल आहे आणि तुम्ही असं काम करू नका. जसं की की बघा, तुम्ही रस्त्यानं जात आहेत आणि रस्त्यानं जात असताना तुम्ही गाडी उजव्या साईडनं चालायला पाहिजे. आता हे नियम आहे, ओके. आणि जर तुम्ही या नियमाचं उल्लंघन करत असाल तर मग काय होतं, तुम्हाला फाईन बसते आहे का नाही. म्हणजे तुम्ही काय केला, टॉर्ट अंतर्गत गुन्हा केला. आणि हा गुन्हा कोणता आहे, क्रिमिनल स्वरूपाचा आहे का, तर हा गुन्हा क्रिमिनल स्वरूपाचा नाही तर सिव्हिल स्वरूपाचा आहे. म्हणजे सिव्हिल म्हणजे आपण काय म्हटलेलं अगोदरच की सिव्हिल स्वरूपाचे दावे कशामध्ये येणार आहेत, टॉर्ट अंतर्गत येणार आहेत. ओके. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, व्हायोलेशन्स ऑफ मोरल, सोशल अँड रिलिजियस राईट डज नॉट कम अंडर द कॅटेगरी ऑफ टॉर्ट. म्हणजे सामाजिक, धार्मिक किंवा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही एखादी चूक केली तर त्याला टॉर्ट अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही. आता उदाहरणामध्ये आपण याला पाहूया. जसं की तुम्ही आहे ए आणि तुमचा मित्र आहे बी. तुम्ही काय केलं, तुमच्या मित्राला सांगितलं की आज संध्याकाळी जेवायला ये, आणि हा मित्र संध्याकाळी तुमच्या घरी आला जेवायला. ओके. पण तुम्ही काय केलेलं आहे, ते येण्याच्या अगोदरच तुम्ही घराला लॉक टाकलेला आहे आणि लॉक टाकून तुम्ही बाहेर गावी गेलेत. म्हणजे आता तुम्ही काय केले, इथे बीची फसवणूक केली का, याला गुन्हा म्हणता येणार का, तर याला अजिबात गुन्हा म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, कारण हे मोरल, नैतिकतेच्या दृष्टिकोनावर जाते, हे सामाजिकतेच्या दृष्टिकोनावर जाते. म्हणजे असं एखादी गोष्ट जे नैतिकतेच्या किंवा सामाजिक दृष्टिकोनामध्ये येत असेल तर त्याला आपण टॉर्ट अंतर्गत गुन्हा कन्सिडर करू शकत नाही, असं टॉर्ट म्हणतो. म्हणजे इसेन्शियल पहिलं असं सांगते की बाबा चुकीचे काम केलं आणि असे चुकीचे काम केले जे कायद्याने काय केलेले आहेत, चुकीचे काम म्हणून घोषित केलेले आहेत, तरच तुम्हाला टॉर्ट अंतर्गत गुन्हा निश्चित केला जाईल. आता इथं बघा, एक केस आहे, फेमस केस आहे शुभांगवतीची. ओके. कोणाची केस आहे, शुभांगवतीची. आणि ही कोणाच्या विरोधामध्ये दाखल झाली होती, दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आता या केसमध्ये झालं काय मी तुम्हाला सांगतो की बाबा, दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे, दिल्लीची महानगरपालिका जी आहे, त्यांच्याकडे मेंटेन करण्यासाठी म्हणजे तिथे जी काही ऐतिहासिक वस्तू असतात ते मेंटेन करण्याची जबाबदारी त्या महानगरपालिकेवर होती. मग कोणती गोष्ट मेंटेन करण्यासाठी होती, तर दिल्लीमध्ये एक टॉवर होता, घड्याळाचा टॉवर होता, ब्रिटिशांनी बांधलेला होता आणि जुना होता. ओके. आता तो जुना टॉवर ज्याची जवळपास 40-50 वर्ष झाली होती आणि त्याच्यामध्ये जी घड्याळासाठी मोटर लावलेली होती ते पण जुनी होती. आणि अशा एक घड्याळाच्या टॉवरची मेंटेनन्स म्हणजे त्याची देखभाल करण्याचं काम महानगरपालिकेला होता. हे महानगरपालिकेचे कर्तव्य होते आणि ही कर्तव्य जी आहे महानगरपालिकेनं, कॉर्पोरेशननं काय केलेलं आहे, योग्य रीतीने पाळली नाही. मग याचा इफेक्ट काय झाला, याचा परिणाम असं झाला की हे जी काही शुभांगवती जी आहे, ही स्त्री जी आहे, याचा नवरा जो आहे तो या केसमध्ये मरतो. ओके. या म्हणजे या घटनेमध्ये काय होतो, त्याचा नवरा मरतो. कशामुळे मरतो, की बाबा हे जे काही टॉवर आहे हे टॉवर कोसळतो आणि ही टॉवर कोसळल्यामुळे याचा हस्बंड काय होतो, मृत्यू पावतो. मग ही जी काही शुभांगवती नावाची स्त्री आहे त्याच्या नवऱ्याच्या वतीने, म्हणजे नवरा तर मेला, नवरा काही येणार नाही, त्याच्या नवऱ्याच्या वतीनं दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर केस दाखल करते आणि असं सांगते की दिल्ली म्युन्सिपॅलिटीने, महानगरपालिकेनं त्या टॉवरची योग्य निगा राखली नाही आणि त्यामुळे तो टॉवर कोसळला आणि माझ्या हस्बंडचं त्याच्यामध्ये डेथ झाली, निधन झाला, मृत्यू झाला. आता तुम्ही काय करा, मला कंपेन्सेशन द्या. तर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये जाते. सुप्रीम कोर्ट AIR ऑल इंडिया रिपोर्ट 1960 म्हणजे 1960ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. आणि 1750 म्हणजे 1750 नंबरची 1960ची ही केस आहे. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की बाबा, म्युन्सिपल कॉर्पोरेशन जो आहे दिल्लीचं, याने त्यांची जी काही उत्तरदायित्व त्यांच्या अंगावर होता, जबाबदारी जी काही होती ते त्यांनी योग्य रीतीने पाळली नाही. म्हणून काय करा, तर
या शुभांगीला काय करा, तुम्ही कम्पेन्सेशन द्या, असं ऑर्डर कोण देतात, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट देते. म्हणजे इथे लक्षात आलं असेल की बाबा रॉंगफुल ॲक्ट हे कोणाकडून घडलेलं आहे, तर दिल्ली कॉर्पोरेशनकडून झालेलं आहे. त्यांनी त्यांचे जे काही काम होतं, ते जी काही ड्युटी होती ती त्यांनी योग्य रीतीने पाळली नव्हती आणि त्याचाच परिणाम काय झाला पुढे, ते टॉवर कोसळण्यामध्ये झाला आणि त्यांच्या या परिणामाचा एक मोठा इफेक्ट असा झाला, परिणाम असा झाला की त्यांनी त्यांची जी योग्य रीतीने काम केलं नाही की समोरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ओके, तर हे त्याचं काय होतं, पहिला इसेन्शियल होतं. आता दुसरा जो इसेन्शियल आहे, लिगल डॅमेज, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया.